नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जे आपले टेस्ट सिरीज म्हणजे जे आपले PYQ वगैरे सुरू आहे, त्यामध्ये आता प्रश्न क्रमांक 401 सुरू आहे, बरोबर ना? मग आता आपले 500 प्रश्न झाले की आपल्याला याची काय भेटणार? PDF भेटणार तुम्हाला सर्वांना. आणि PDF कुठं भेटणार? तर आपल्या लक्षदीप अकॅडमीच्या ॲपवर असणार आहे आणि ती कशी डाउनलोड करायची आणि कशी घ्यायची या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल. त्यासाठी लेक्चर पूर्ण करा. ठीक आहे? चलो. ओके. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सर्व मेहनत तुमच्यासाठी चालू आहे. चलो. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली होती? अलाउद्दीन, हसन गंगू, मोहम्मद गवान आणि टिपू सुलतान. तर बहमनी राज्य होतं. या बहमनी राज्याची स्थापना जी आहे ते हसन गंगू यांनी केलं होतं. आणि आपल्या लेक्चरचं सगळ्यात क्वालिटी वैशिष्ट्य म्हणजे काय, तर जे महत्वाचे प्रश्न आहे त्याचं आपण स्पष्टीकरण घेतोय, सोल्युशन घेतोय. मग हसन गंगू बद्दल आता जाणून घ्या. बघा, 1347 मध्ये हसन गंगू याने दक्षिण भारतात पहिलं स्वतंत्र मुस्लिम राज्याची स्थापना केली होती. कधी केली होती? इसवी सन 1347 मध्ये दक्षिण भारतात स्वतंत्र मुस्लिम राज्याची स्थापना केली. पदवी काय होती बघा, राज्याभिषेकाच्या वेळी त्याने अल्लाउद्दीन हसन बहमन शाह ही पदवी धारण केली होती. त्यामुळे या राज्याला बहमनी राज्य म्हणून नाव पडलं. त्यांनी काय ना, राज्याभिषेक झाला त्याचा, त्यावेळी त्याने अल्लाउद्दीन हसन बहमन शाह अशी पदवी धारण केली, म्हणून त्या राज्याला नाव काय पडलं, तर बहमनी राज्य असं नाव पडलं. आणि याच राज्याची राजधानी होती गुलबर्ग, कर्नाटक. हे पण महत्वाचं आहे, विचारू शकता बहमनी राज्याची राजधानी कोणती, असा सिंपल लॉजिक प्रश्न येईल. त्यानुसार लक्षात ठेवा गुलबर्ग कर्नाटक आहे. ओके. चलो नेक्स्ट. संत चळवळीचं केंद्र कोणतं? आळंदी, पंढरपूर, नाशिक आणि तुळजापूर. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना उत्तर माहिती याचा. संत चळवळ म्हटलं की पंढरपूर. पंढरपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये? सोलापूरमध्ये. बरं, पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनारी बसलंय? भीमा नदी. आता भीमा म्हणजे हिला काय म्हणतात रे? चंद्रभागा म्हणतात, बरोबर ना? चंद्रभागा का म्हणतात, तर ज्यावेळी भीमा नदी हिचा उगम होतो भीमाशंकर पुणे या ठिकाणी आणि हिचा प्रवास सुरू होतो, सुरू झाल्याच्या नंतर ती येते पंढरपूर या ठिकाणी. आता पंढरपूर या ठिकाणी आल्यानंतर काय होतं ना, तर या भीमा नदीला चंद्रासारखा आकार प्राप्त झालेला आहे. जर तुम्ही वरतून बघितलं किंवा तिथे नीट नोटीस केलं तर भीमा नदीला चंद्रासारखा आकार प्राप्त झालाय, म्हणून तिला चंद्रभागा या नावाने काय केलं जातं? ओळखलं जातं. ओके. म्हणजे पंढरपूर शहर चंद्रभागा नदीच्या किनारी किंवा भीमा नदीच्या. ठीक आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये. चलो. आणि महाराष्ट्राची आपली धार्मिक राजधानी. नेक्स्ट. गुलजारीलाल नंदा यांच्या समाधी स्थळाचं नाव काय? बघा, महत्वाचा प्रश्न आहे. गुलजारीलाल नंदा यांच्या समाधी स्थळाचं नाव प्रीती संगम, अभय घाट, नारायण घाट आणि उदयभूमी. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? नारायण घाट हे त्यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे. मग यावर पेपरला प्रश्न विचारू शकता. आता विचारलं काय? गुलजारीलाल नंदा यांचं समाधी स्थळ, पण इतर पण विचारू शकता ना. मग त्यासाठी एकदम क्वालिटी चार्ट बनवलाय बघा तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला काय ना समजणार आहे. म्हणून सांगतोय की चॅनल लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही, कारण सगळी मेहनत कोणासाठी? तर तुमच्यासाठी सुरू आहे. एकता स्थळ. एकता स्थळ कोण आहे? ज्ञानी जेलसिंग. एकता स्थळ. ओके. त्यानंतर बाबू जगजीवन राम यांच्या समाधी स्थळाचं नाव काय रे? समता स्थळ आहे. ठीक आहे. इंदिरा गांधी लक्षात कसं ठेवणार? इंदिरा गांधी यांच्याकडे शक्ती होती, पॉवर होती, म्हणून ते शक्ती स्थळ. समजते? आपल्या भाषेत लक्षात ठेवायचं. अभ्यास म्हणजे एवढा काय अवघड नसतो. अभ्यास हा सोपाच आहे, आपण त्याला अवघड केलंय असं लक्षात ठेवा ना तुम्ही. इंदिरा गांधी यांच्याकडे शक्ती होती म्हणून काय? शक्ती स्थळ. लालबहादूर शास्त्री यांचा विजय झाला होता म्हणून विजय घाट. बरं ना? लालबहादूर शास्त्री यांचा काय झाला? विजय झाला म्हणून विजय घाट. चौधरी चरण सिंग किसान घाट. चौधरी चरण सिंग किसान होते म्हणून किसान घाट या ठिकाणी समाधी स्थळाचं नाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी. मोरारजी देसाई अभय घाट. मोरारजी देसाई यांना कसलंय? अभय नव्हतं म्हणून ते काय? अभय घाट. यशवंतराव चव्हाण प्रीतिसंगम कराड. ठीक आहे. गुलजारीलाल नंदा नारायण घाट. गुलजारीलाल नंदा काय? तर नारायण घाट. आणि KR नारायण उदयभूमी. KR नारायण काय? तर उदयभूमी. अशा प्रकारे ज्ञानी जेलसिंग एकता स्थळ, बाबू जगजीवन राम समता स्थळ, इंदिरा गांधी शक्ती स्थळ, लालबहादूर शास्त्री विजय घाट, चौधरी चरण सिंग किसान घाट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी, मोरारजी देसाई अभय घाट, यशवंतराव चव्हाण प्रीती संगम कराड सातारा, गुलजारीलाल नंदा नारायण घाट आणि KR नारायण उदयभूमी. ओके. नेक्स्ट. पिनकोड या पद्धतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, पिनकोड ह्या पद्धतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? सॅम पित्रोदा,
बाळशास्त्री जांभेकर, श्रीराम भिकाजी वेलणकर आणि रामदेव मिश्रा. तर पिनकोड ह्या पद्धतीचे जनक कोण आहे? श्रीराम भिकाजी वेलणकर. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. मग बाकी जसं आपण मगाशी घेतलं की नाही समाधी स्थळ, तसं या संदर्भामध्ये पण एक छोटासा चार्ट घेतलाय बघा. बांगलादेशचे जनक कोण होते? बांगलादेशचे जनक शेख मुजीबर रहमान. शिरपूर पॅटर्नचे जनक कोण होते? डॉक्टर सुरेश खानापूरकर. लखीना पॅटर्नचे जनक कोण होते? डॉक्टर अनिल कुमार लखीना. अणुविज्ञानाचे जनक कोण होते? होमी भाभा म्हणजे होमी जहांगीर भाभा. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोण होते? विक्रम साराभाई. दूरसंचार क्रांतीचे जनक कोण होते? सॅम पित्रोदा. आधुनिक महाराष्ट्राचे जनक कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर. पिनकोड पद्धतीचे जनक कोण आहे? श्रीराम भिकाजी वेलणकर. आणि भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक कोण आहेत? रामदेव मिश्रा. हे सगळं लिहून घ्या. यावर एक जरी प्रश्न आला, तुम्हाला शिरपूर पॅटर्न जरी विचारला तरी सांगता आलं पाहिजे, कशावर पण विचारू शकता. ठीक आहे ना. चलो, आता दूरसंचार क्रांतीचे जनक हा बऱ्याचदा पेपरला रिपीट झालेला प्रश्न आहे. भारतीय अंतराळ संशोधन जनक कोण आहे हे पण विचारलं गेलंय, हे गरजेचं आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट, कोणत्या समाज सुधारकाला महाराष्ट्राचे सॅक्रेटिक्स म्हणून ओळखले जाते? एम.जी. रानडे, विनोबा भावे, बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले. तर जे एम.जी. रानडे आहे यांना काय म्हटलं तर महाराष्ट्राचे सॅक्रेटिक्स म्हणून ओळखलं जातं. एम.जी. रानडे. बघा, 18 जानेवारी 1842 निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी त्यांचा काय झाला? जन्म झाला. न्यायमूर्ती रानडे. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते BA 1862, MA LLB झाले. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधरांपैकी एक होते, त्यामुळे त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी म्हणतात. त्यांना काय म्हणतात? पदवीधरांचे मुकुटमणी असे. महाराष्ट्राचे सॅक्रेटिक्स त्यांच्या वैचारिक मांडणीमुळे त्यांना ओळखले जाते. हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर शास्त्रशुद्ध लेखक केल्याबद्दल देखील त्यांना काय केलं जातं? ओळखलं जातं. असे न्यायमूर्ती रानडे. हा लक्षात ठेवा, हा महत्वाचा पॉइंट आहे, हिंदी अर्थशास्त्राचे जनक. ठीक आहे, चलो. आणि हा त्यांचा जन्म, हे पण महत्वाचा पॉइंट आहे. नेक्स्ट, ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील आणि तलाठी. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती आहे, ग्रामपंचायतीचे सचिव असतात ग्रामसेवक. पण ग्रामसेवकावर नियंत्रण कोणाचं असतं किंवा ग्रामसेवकाची निवड कोण करतं हे खूप गरजेचं आहे. हे 2 पॉइंट महत्वाचे. बघा, ग्रामसेवकाची नियुक्ती जिल्हा निवड मंडळाद्वारे केली जाते. कोणाद्वारे? तर जिल्हा निवड मंडळाद्वारे केली जाते. आणि निवड कोण करतं? जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CO ग्रामसेवकाची नेमणूक करतात. आणि नजीकचं नियंत्रण कोणाचं असतं? तर गट विकास अधिकारी. जवळचं म्हणजे कोणाचं नियंत्रण असणार ग्रामसेवकावर? गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या प्रशासनाखाली तो काय करतो? काम करतो. कोण? ग्रामसेवक. गावामध्ये जन्म मृत्यूची नोंद ठेवणे, ग्रामसभा आयोजित करणे, असे भरपूर कामे कोणाचे असतात? तर ग्रामसेवकाचे असतात. ठीक आहे. नेक्स्ट, वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत कोणती? कोणती? तर वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत लेखामेंढा गडचिरोली, हिवरे बाजार, राळेगण सिद्धी आणि मेळघाट. तर वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत आहे लेखामेंढा गडचिरोली. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नक्षलवादी चळवळीचा उगम असलेला नक्षलबारी प्रदेश कोणत्या राज्यात येतो? बघा, नक्षलवादी चळवळीचा उगम झाला तो नक्षलबारी प्रदेश आहे, हा कोणत्या राज्यामध्ये येतो? पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि बिहार. याचं योग्य उत्तर काय आहे? पश्चिम बंगाल आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांसाठी सिग्नलचा कोणता रंग झाला पाहिजे? तांबडा, पिवळा, हिरवा, कोणताही चालेल. कसं काय कोणताही चालेल? कोणताही चालल्यावर गाडी येऊन उडून जाईल की, बरोबर आहे की नाही? तू जर कोणताही रंग जर झाला तिथं, बरोबर ना, रेड असेल आणि तू गेला मध्ये, गाडी आली देईल की उडवून, मग कोणताही नाही चालणार. तांबडा रंग आहे का? तांबडा नाहीये. मग पिवळा आणि हिरवा. तर हिरवा रंग झाला का मग रस्ता क्रॉस करायचा. लक्षात ठेवा, हे पोलीस प्रशासनामधलाच प्रश्न आहे हा, कारण आपल्यालाच तिथं काम करायचंय, बरोबर ना, त्यासाठी हिरवा. मूढीमान समिती कोणत्या वर्षी नेमण्यात आली होती? बघा, 1881, 1924, 1902 आणि 1891.
आता मुडीमन समिती म्हणजे मुडीमन नावाचा एक व्यक्ती होता आणि तो त्याचा अध्यक्ष होता, म्हणून त्याला नाव दिलं मुडीमन समिती. आणि केव्हा नेमण्यात आली होती मुडीमन समिती? तर 1924 ला. 1924 ला. मग मुडीमन कोण होता ते पण बघणं गरजेचं आहे की नाही आपल्याला. बघा, हा मुडीमन होता, हा त्याचा अध्यक्ष होता त्या समितीचा. ती समिती काय होती किंवा कशासाठी नेमली गेलेली होती हे माहिती असणं गरजेचं आहे. ब्रिटिश काळातील एक अत्यंत महत्वाची चौकशी समिती होती. पार्श्वभूमी होती 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती लागू करण्यात आली होती. या पद्धतीच्या अपयशाची आणि त्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी या मुडीमनला नेमलं होतं आणि त्याचा तो अध्यक्ष होता. ओके, अध्यक्ष सर अलेक्झांडर मुडीमन हे होते. ठीक आहे, लक्षात येत आहे. 1919 ला कोणता कायदा आला होता? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आला होता. या कायद्यानुसार प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती लागू करण्यात आली आणि या पद्धतीच्या अपयशाची आणि त्यामध्ये त्रुटींची चौकशी करण्यासाठी त्याला नेमलं होतं. ओके, कन्सेप्ट क्लिअर? हे का आता माहित असणं गरजेचं आहे. कुणीतरी म्हणणार की समाधान सर बोलले होते म्हणून आला प्रश्न, तर लगेच क्लिक होणार आहे आपल्या. ठीक आहे, नेक्स्ट. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न तसेच असेही म्हणतात. काय म्हणतात रे? अजातशत्रू, शांतीदूत, महामानव आणि विद्यापंडित. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न आणि अजातशत्रू असं देखील म्हणतात. काय म्हणतात? अजातशत्रू म्हणजे कोणताही शत्रू नसलेले. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात तुफान सेना स्थापन करण्यात आली होती? हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढा झाला त्याच्यामध्ये तुफान सेना स्थापन केली होती? सोलापूर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर. तर तुफान सेना जी आहे ती सातारा या ठिकाणी स्थापन झाली होती. सातारा. आणि साताऱ्याला काय झालं होतं? प्रति सरकारची स्थापना. बघा, प्रति सरकारचे नेते होते क्रांतिसिंह नाना पाटील. संस्थापक. तुफान सेनेची निर्मिती ब्रिटिश प्रशासकीय यंत्रणा कोलमडून पाडण्यासाठी आणि जनतेचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली होती. तुफान सेना कशासाठी केली होती? जी ब्रिटिश सत्ता होती ती पाडायची आणि आपली जी जनता आहे भारतीय त्यांचं काय करायचं? रक्षण करायचं. ह्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? तर तुफान सेना आली होती, ही क्रांतिसिंह नाना पाटील. लक्षात ठेवा, सातारा इथं त्यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती. ओके, नेक्स्ट. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? महात्मा फुले, दादोबा पांडुरंग तर्खडकर, बाबा पदमजी, गोपाळ गणेश आगरकर. तर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग हे कोण आहे? महात्मा फुले. बरोबर. पण यांना कोण म्हटलं होतं? म्हणजे असं कोणी संबोधलं होतं की महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग हे महात्मा फुले असणार आहे? तर याचं उत्तर काय? कारण हे महत्वाचं आहे. हा प्रश्न तर माहिती आहे, बऱ्यापैकी विद्यार्थी याचं काही ना काहीतरी उत्तर मारून येणारच आहे, त्याबद्दल नो डाऊट महात्मा फुलेच उत्तर करतील. पण त्यांना कोणी संबोधलं होतं किंवा कोणी पदवी दिली होती? तर सयाजीराव गायकवाड. पदवी कोणी दिली होती? सयाजीराव गायकवाड यांनी. चला, महात्मा फुलेंबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले होते. ठीक आहे. त्यानंतर फुलेंना ही जी पदवी आहे कोणती रे? तर महात्मा पदवी. ही त्यांना 11 मे 1888 ही डेट IMP करा. 11 मे 1888 मुंबईतील कोळीवाडा येथील सभेत जनतेच्या वतीने, म्हणजेच कोण? तर राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी दिली होती. राव बहादूर वंडेकर यांनी मुंबईच्या जनतेच्या वतीने दिली. केव्हा दिली? 11 मे 1888. प्लस त्यांना आणखीन काय म्हणतात? आद्य समाजसुधारक. ओके, यांना महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक असे देखील मानले जाते. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. केव्हा केली होती? 24 सप्टेंबर 1873. हा प्रश्न पेपरला विचारतात, दरवर्षी विचारतात, ठरलेला प्रश्न आहे. आपल्या पोलीस भरतीचा परमनंट प्रश्न आहे. ह्या वर्षी पण कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात SRPF राहू द्या, चालक राहू द्या, कॉन्स्टेबल राहू द्या, कुठं ना कुठं हा प्रश्न येणार म्हणजे येणार. आणि तुमच्या वाट्याला आला तर तुमचा 1 मार्क फिक्स झाला. ठीक आहे. 24 सप्टेंबर 1873 पुणे या ठिकाणी केली होती महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज. चलो नेक्स्ट. खालीलपैकी कोणते गुणसूत्र पुरुषांमध्ये असतात? XX, XXX, XY आणि XYX. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पुरुषांमध्ये कोणत्या असतात? तर XY असतात. पुरुषांमध्ये कोणत्या असतात? XY असतात. ठीक आहे. गुणसूत्रे. एकूण जोड्या जर विचारलं तर 23 आणि एकूण गुणसूत्र जर म्हणले
एकूण गुणसूत्र असं जर म्हणलं तर किती सांगायचं? 46 सांगायचं. ठीक आहे. नेक्स्ट, हर्णे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. तर हर्णे बंदर हे कोणत्या ठिकाणी? रत्नागिरी ह्या जिल्ह्यामध्ये. हर्णे बंदर कोणत्या ठिकाणी? तर रत्नागिरी. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? खूप महत्वाचा प्रश्न हा. यावर आपल्याला प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? बघा, जायकवाडी, उजनी, कुकडी आणि कोयना. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? कोयनाला काय म्हणता? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. तुम्हाला कोयना बद्दल एक माहिती का? कोयना धरणास कोयना धरणास शिवाजी सागर नावाने ओळखलं जातं. शिवाजी सागर ह्या नावाने. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण कोयना धरणात लेक टॅकिंगचा प्रयोग झाला. लेक टॅपिंगचा प्रयोग झाला होता. केव्हा झाला होता? किंवा लेक टॅपिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? ते जाणून घ्या. बघा, कोयना जलविद्युत प्रकल्पात आतापर्यंत 2 वेळा लेक टॅपिंगचा प्रयोग करण्यात आला होता. त्याची माहिती बघा आता काय. पहिला लेक टॅपिंगचा प्रयोग आशिया खंडातील पहिला 13 मार्च 1999. केव्हा झालता? 13 मार्च 1999 रोजी झालता पहिला प्रयोग. आशिया खंडात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदा कोयना प्रकल्पाच्या 4थ्या टप्प्यासाठी करण्यात आला. यामुळे धरणातील पाण्याचा साठा कमी असतानाही वीज निर्मिती करणं काय झालं? शक्य झालं होतं लेक टॅपिंग मुळे. आणि दुसरा झाला होता 13 मार्च 2012ला. दुसरा केव्हा झाला? 13 मार्च 2012ला. यामध्ये काय होतं? लेक टॅपिंग प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला. विशेष म्हणजे पहिला लेक टॅपिंग बरोबर 13 वर्षांनी त्याच तारखेला हा प्रयोग पुन्हा यशस्वी करण्यात आला होता. परत एकदा काय होता? यशस्वी. बरं, लेक टॅपिंग म्हणजे काय असतं रे? तर तलावाच्या किंवा धरणाच्या पाण्याच्या पातळीची खालून बोगदा खोदून तो नियंत्रित स्फोटकाद्वारे फोडणे, जेणेकरून धरणातील पाणी थेट वीज निर्मितीसाठी बोगद्यात घेता येईल. ह्यामुळे मृत साठ्यातील पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी करता येईल. सोपं, एवढं काय अवघड नाही. आपल्याला ही काय कन्सेप्ट विचारतील का? नाही. आपल्याला काय विचारतील? पहिला केव्हा झालता ही तारीख लक्षात ठेवा. हिला IMP. ठीक आहे. आणि कोणता धरणार? तर कोयना. आणि दुसरी विचारली तर 2012. नेक्स्ट, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जातं? शेख मुजीबर रहमान, दादाभाई नौरोजी, खान अब्दुल गफ्फार खान, मौलाना आझाद. तर सरहद्द गांधी म्हणून खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3. ग्रामविकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने आहे? बघा, ग्रामविकासाची नरेगा ही योजना पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि वल्लभभाई पटेल. नरेगा जी योजना आहे ती महात्मा गांधी यांच्या नावाने आहे. ओके. नेक्स्ट, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे? बघा, आम्ल पर्जन्यासाठी CO2, CFC, H2S आणि त्यानंतर NO2 आणि SO. तर जे आम्ल पर्जन्य असतं, ह्या आम्ल पर्जन्यासाठी NO2 and SO2 हे काय असतात? प्रामुख्याने जबाबदार असतात. त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊ. जास्त काही गरजेचे नाही. फक्त काय, हा प्रश्न महत्वाचा आहे. जर आला तर जाऊन देऊ नका मार्क. IMP. आम्लपर्जन्य ऍसिड रेन म्हणजे जेव्हा पावसाच्या पाण्यात हवेतील प्रदूषकामुळे आम्लाचे प्रमाण वाढते तेव्हा याची प्रक्रिया खालीलप्रमाणे होते. कशी असते? काय प्रक्रिया असते? तर वातावरणातील सल्फर डायऑक्साईड SO2 आणि नायट्रोजन ऑक्साईड NOx हे आम्ल पर्जन्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असतात. ठीक आहे. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया, जेव्हा हे वायू ढगांमधील बाष्प आणि ऑक्सिजन संयोग पावतात तेव्हा त्यांचे रूपांतर सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 आणि नायट्रिक ऍसिड HNO3 मध्ये होते. परिणाम हा पाऊस जमिनीवर पडल्यास जमिनीची सुपीकता कमी होते. ऐतिहासिक वास्तूंचे उदाहरणार्थ काय तर ताजमहल यांची सुपीकता काय होते? कमी होते. नुकसान होतं आणि जलचर प्राण्यांना धोका निर्माण होतो. ठीक आहे. हा त्याचा काय होतो? परिणाम होतो. त्यामुळे हे गरजेचं आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे प्रश्न. नेक्स्ट, रक्तातील पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात. श्वेत रक्तकणिका, लोहित रक्तकणिका, रक्तबिंबिका आणि रक्तपट्टिका. तर याचं योग्य उत्तर काय आहे? रक्तातील पेशींना काय म्हणतात? सैनिकी पेशी म्हणतात. कोणत्या? श्वेत रक्तकणिका. श्वेत रक्तकणिका पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट,
रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? विद्युत, ध्वनी, रेडिओ आणि अल्ट्रासॉनिक. तर रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरींचा वापर केला जातो? रेडिओ. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कशाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हणतात? हा प्रश्न पण IMP करा. मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय ना रे, या IMP का बोलतो माहिती का? हे पेपरला ना विचारले गेलेले प्रश्न आहे आणि वारंवार विचारले गेले. मग ही येण्याची ना दाट शक्यता असते. फक्त काय होणार माहिती का? आता याचं उत्तर सरनामा आहे. डायरेक्ट सांगतो तुम्हाला, सरनामा आहे. मग सरनामा कधी मंजूर झाला, कोणी मंजूर केला, हे आपल्याला आता याच्यामध्ये प्रश्न बघायला मिळू शकतात. ती माहिती आपल्याला काय करायचं आणि ती माहिती जाणून घ्यायची. बघायचं काय तर सरनामा उत्तर आहे आणि हे आपल्याला जाणून घ्यायची. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? पंडित नेहरूंनी. केव्हा मांडला? त्या संदर्भात बघा. उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेत मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आपला सरनामा आधारित आहे. म्हणजेच काय रे, सार्वभौम भारत कोणत्याही परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली राहणार नाही. ओके, हा सार्वभौमचा अर्थ. समाजवादी लोकशाही मार्गाने सामाजिक आणि आर्थिक विषमता काय करायचे? दूर करणे. कोणत्या घटना दुरुस्तीने जोडले गेलं? 42व्या घटना दुरुस्तीने. ओके. धर्मनिरपेक्ष राज्याला स्वतःचा कोणताही अधिकृत धर्म नाही, सर्व धर्म समान आहे, सर्व धर्म समभाव आहे. लोकशाही जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधींमार्फत राज्यकारभार चालवणे. आणि गणराज्य देशाचा प्रमुख राष्ट्रपती हा वंश परंपरेने नियुक्त न होता तो कसा? जनतेकडून म्हणजेच अप्रत्यक्षपणे निवडला जातो. उद्दिष्टाचा ठराव त्याला म्हटलं तर सरनामा 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांनी हा ठराव मांडला होता. नेक्स्ट बघा. फुफ्फुसांचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणते? सिलिका, ऍस्बेस्टोस, दोन्ही बरोबर आणि यापैकी नाही. तर फुफ्फुसांचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणते? दोन्ही बरोबर, दोन्ही पण. सिलिका पण आहे आणि ऍस्बेस्टोस पण आहे, दोन्ही पण असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान. तर सगळ्यात महत्वाचं बघा, लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक कोण बोलावतं? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर राष्ट्रपती. ठीक आहे. आणि याचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? अध्यक्ष. तर लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभा सभापती किंवा आपण त्याला म्हणू लोकसभा अध्यक्ष. ठीक आहे. बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? बैठक बोलवण्याचा अधिकार, तर बैठक बोलवण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना आहे. ओके. लोकसभा, राज्यसभा, परंतु ती बैठक बोलवल्याच्या नंतर त्याला कोणीतरी अध्यक्ष पाहिजे, बरोबर ना? मग त्या अध्यक्ष स्थान कोण भूषवणार आहे? तर लोकसभेचे अध्यक्ष. हा महत्वाचा प्रश्न, दोन्ही पण विचारू शकता. कन्फ्युज होऊ नका यामधलं, व्यवस्थित समजून घ्या. स्पीड काय वेळा कमी करा, कधी कधी वाढवा. ठीक आहे. बघा, बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे कलम 108 नुसार. अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष कलम 118 पोट कलम 4 नुसार. अध्यक्ष जर नसेल तर लोकसभेचे उपाध्यक्ष राहतील. ठीक आहे. अध्यक्ष नसेल तर कोण राहणार आहे? लोकसभेचे उपाध्यक्ष. ते म्हणतील ठीक आहे, तुम्हाला काम आहे, तुम्ही तुमचं काम बघा, मी अध्यक्ष स्थान भूषवतो. आणि उपाध्यक्ष पण नाहीये, ते म्हटले जाऊ दे, मला पण काम लागलं, मी पण नाहीये, तर अशा वेळी राज्यसभेचे उपसभापती, हा महत्वाचं पहा, राज्यसभेचे कोणी? उपसभापती. सभापती का नाही? कारण ते राज्यसभेचे सदस्य नसतात, म्हणून सभापती नाहीये. तर ते कोण असणार आहे? राज्यसभेचे उपसभापती जे आहे ते अध्यक्ष भूषवतील. आतापर्यंत संयुक्त बैठका आपल्या भारतामध्ये 3 वेळा बोलवल्या गेल्या आहेत. संयुक्त बैठका किती वेळा बोलवल्या गेल्या? 3 वेळा. मग पहिला होता हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 चा, बँकिंग सेवा आयोग 1978 आणि दहशतवाद विरोधी कायदा म्हणजे पोट्टा कायदा आणला होता 2002 ला. अशा 3 वेळा बोलवण्यात आलेल्या आहे. ओके. संयुक्त बैठका. सतीची चाल बंद करणारा भारतातला ब्रिटिश गव्हर्नर कोण आहे? बघा,
सतीची चाल बंद करणारा ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड स्टीफन आणि लॉर्ड विल्यम बेंटिक. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती आहे. 1829 साली काय झालं होतं, सतीचा कायदा आला होता, सती प्रथा बंदी कायदा, सती प्रथा बंदी कायदा. ठीक आहे, हा कोणी आणला होता, लॉर्ड विल्यम बेंटिकनी. आणि प्रयत्न कोणी केले होते, प्रयत्न राजाराम मोहन रॉय यांनी काय केले होते, तर प्रयत्न केले होते. ठीक आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवा की सती प्रथा बंदी कायदा लॉर्ड विल्यम बेंटिक आणि प्रयत्न राजाराम मोहन रॉय. समजतंय. त्यानंतर बघा तुम्हाला जर या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल ना, तर ही पीडीएफ भेटणार आहे तुम्हाला. एकूण 500 प्रश्न देणार आहे. आता आपले आज 450 प्रश्न पूर्ण होत आहे, बरोबर ना. 500 प्रश्न पूर्ण झाले की तुम्हाला पीडीएफ भेटेल. फक्त तुम्हाला व्हॉट्सअपला हाय मेसेज करायचा, 8329603029 ह्या नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. तुम्हाला 99 रुपयाला ही पीडीएफ भेटणार आहे, फक्त 99 रुपयाला. म्हणजे यामध्ये तुम्हाला संपूर्ण पोलीस भरतीची बॅच पण आहे. ठीक आहे, मग त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना बॅच हवी असेल त्यांनी आजच ही व्हॉट्सअपला मला इथं हाय मेसेज करा, 8329603029. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. सन 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते. बघा, भारत पाकिस्तान युद्ध 1965 ला पहिलं झालं होतं, 1971 ला दुसरं झालं होतं आणि 1999 ला तिसरं झालं होतं. त्याला कारगिल लढाई आपण असं म्हणतो, बरोबर ना. मग 1965 जाऊ द्या, आपल्याला विचारलं का 1971च्या वेळी भारत पाकिस्तान जेव्हा युद्ध झालं त्यावेळी पंतप्रधान कोण होते. लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, पंडित नेहरू आणि राजीव गांधी. तर याचं योग्य उत्तर काय, इंदिरा गांधी हे त्यावेळेच्या कोण होत्या, पंतप्रधान होत्या. बघा त्याबद्दल माहिती. हे युद्ध भारत आणि पाकिस्तान दरम्यान झाले, ज्याचा परिणाम म्हणून बांगलादेश नवीन राष्ट्राची निर्मिती झाली. बांगलादेशची निर्मिती केव्हा झाली, 1971 ला निर्मिती झाली. हा प्रश्न पेपरला विचारला गेलाय. नेतृत्व कोणी केलं होतं, श्रीमती इंदिरा गांधी यांनी. त्यानंतर हे जेव्हा युद्ध झालं, तर हे युद्ध झाल्याच्या नंतर शिमला करार झाला होता. बघा कोणता करार, शिमला करार. केव्हा झाला होता, 1972 ला. कोणामध्ये झाला, आपले भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे जे त्यावेळेचे नेते होते जुल्फिकार अली भुट्टो, या दोघांमध्ये काय झाला होता, तर शिमला करार झाला होता. कधी, 1972 ला. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे जेव्हा 1965 ला भारत पाकिस्तान पहिलं युद्ध झालं त्यावेळी भारताचे काय होते, तर पंतप्रधान होते. हा देखील पॉइंट महत्वाचा आहे. आणि कारगिलची लढाई 1999 झालेली. ठीक आहे, चलो नेक्स्ट. महसूल सेवक म्हणजेच कोतवालाची नेमणूक करायचा अधिकार कोणाला आहे. कोतवालाची नेमणूक कोण करतं, तहसीलदार, बीडीओ म्हणजे गट विकास अधिकारी, सीओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डीवाय सीईओ. ओके, तर महसूल म्हणजे कोतवालाची नेमणूक करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला आहे, तहसीलदारांना आहे. तहसीलदार काय करता, कोतवालाची नेमणूक करता. ठीक आहे, नेमणूक करता सर बरोबर आहे, पण कोतवालावर नियंत्रण कोणाचं आहे ते सांगा आम्हाला, ते पण जाणून घ्या, हे पण महत्वाचं आहे. नियंत्रण कोणाचं असतं. बघा, कोतवाल हा गाव पातळीवरील सर्वात खालच्या स्तरावरचा महसूल कर्मचारी. सर्वात खालच्या स्तरावर काय, तर महसूल कर्मचारी. तो पूर्ण वेळ सरकारी कर्मचारी नसून चतुर्थ श्रेणी म्हणजे क्लास 4 मध्ये तो गणला जातो. कोतवाल जो आहे तो कशामध्ये, तर क्लास 4 मध्ये गणला जातो. आणि त्यावर नजीकचं नियंत्रण कोणाचं आहे, तलाट्याचं आहे. म्हणजे त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवू शकतो, तलाठी ठेवू शकतो. ठीक आहे, नेमणूक तहसीलदार, नियंत्रण कोण करतात, तलाठी. आणि कोतवाल जो आहे तो क्लास 4 चा अधिकारी. ठीक आहे, नेक्स्ट. नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे, बिहार, गुजरात, आसाम यापैकी नाही. तर बघा, नूनमती तेल कारखाना हा जो आहे तो आसाम राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 कुठे, तर आसाम राज्यामध्ये स्थित आहे. ओके, नेक्स्ट. राज्य पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे. हे राज्य काय, तर पवन ऊर्जेमध्ये म्हटलंय अग्रेसर आहे. कोणतं राज्य, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक या तमिळनाडू. तर तमिळनाडू राज्य जे आहे ते पवन ऊर्जेमध्ये कसं आहे, तर अग्रेसर आहे, म्हणजे पुढारलेलं राज्य आहे तमिळनाडू राज्य. ठीक आहे, नेक्स्ट. वाई ते महाबळेश्वर दरम्यान कोणता घाट लागतो. बघा, वाई ते महाबळेश्वर घाट फिक्स करून ठेवायचे. पेपरला प्रश्न विचारतात. लक्षात ठेवा, वाई ते महाबळेश्वर, औट्रम घाट, अनुस्कारा घाट, पसरणी घाट आणि चंदनपुरी घाट. तर वाई ते महाबळेश्वर दरम्यान आहे तुमचा पसरणी घाट आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, मग बाकीचे घाट पण जाणून घ्या. बघा, चार्टच्या स्वरूपात घेतले, खूप छान बनवलंय तुमच्यासाठी, कारण बाकी पण कवरून गरजेचं आहे ना त्या दृष्टिकोनातून. बघा, पुणे ते बारामती दरम्यान
कोणता घाट आहे रे? दिवा घाट आहे. पुणे ते बारामती दिवा घाट लागतो. करंजखेड ते चाळीसगाव, करंजखेड ते चाळीसगाव म्हैस घाट लागतो. कन्नड ते चाळीसगाव, बघा कन्नड ते चाळीसगाव औट्रम घाट लागतो. कोल्हापूर ते राजापूर अनुस्कारा घाट आहे. कोल्हापूर ते राजापूर अनुस्कारा घाट. वाई ते महाबळेश्वर, वाई ते महाबळेश्वर पसरणी घाट आहे. पुणे ते नाशिक, बघा पुणे ते नाशिक चंदनपुरी घाट आहे. त्यानंतर भोर ते महाड, भोर ते महाड वरांदा घाट आहे. आणि पुणे ते रायगड, पुणे ते रायगड कोणता आहे तर भीमाशंकर घाट आहे. कोणता आहे तर भीमाशंकर घाट. परत एकदा घेऊ आपण, जेणेकरून लक्षात राहणं फार गरजेचं आहे. यावर एक जरी प्रश्न आला तर मार्क जायला नको. असं नको वाटायला यार मी वाचलं होतं पण माझ्याकडनं आठवलं नाही किंवा मी चुकलो, असं नाही झालं पाहिजे. बघा पुणे ते बारामती दिवा घाट, करंजखेड ते चाळीसगाव म्हैस घाट, कन्नड ते चाळीसगाव औट्रम घाट, कोल्हापूर ते राजापूर अनुस्कारा घाट, वाई ते महाबळेश्वर पसरणी घाट, पुणे ते नाशिक चंदनपुरी घाट, भोर ते महाड वरांदा घाट आणि पुणे ते रायगड भीमाशंकर. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आहे? सर्वात कमी काय तर बाल लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? कशानुसार तर 2011च्या जनगणनेनुसार. अहिल्यानगर, कोल्हापूर, वाशिम आणि जळगाव. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? जळगाव. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचा असणार आहे तर जळगावचा असेल. ठीक आहे. नेक्स्ट, भारतात दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? बघा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? मेजर सोमनाथ शर्मा येईल का? नाही, हे पुरुष आहे. ऑप्शन कट झाला. ठीक आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी, कादंबरी गांगुली, देविका राणे या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आहे. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर या येतील का रे? तर नाही, हे पण येणार नाही. मग कोण असणार आहे? देविका राणे, देविका राणे. मग मला सांगा दादासाहेब फाळके पुरस्कार केव्हा सुरू झाला? दादासाहेब फाळके पुरस्कार हा केव्हा सुरू झाला? केव्हा सुरू झाला? 1969, 1969 आणि पहिली महिला देविका राणे. ठीक आहे. नेक्स्ट, बघा चार मिनार कोणत्या शहरात आहे? हैदराबाद, चेन्नई, लखनौ आणि जयपूर. चार मिनार हा कोणत्या शहरामध्ये? हैदराबाद मध्ये येईल का, चेन्नई की लखनौ की जयपूर? तर हा जो आहे ना हा हैदराबाद या ठिकाणी चार मिनार. कोणी बांधला होता? किती मीटर उंची होती? उद्देश काय होता बांधण्यामागचा? तर बघा कुतुबशाह, निर्माता कोण आहे चार मिनारचा? कुतुबशाह हा आहे, त्यांनी बांधला होता. बांधकाम कधी झालं होतं? 1591 म्हणजे 16वे शतक. ठीक आहे. कारण शहरामध्ये प्लेग या महामारीचं निर्मूलन झाल्याच्या आनंदामध्ये आणि ईश्वराचे आभार मानण्यासाठी या सुलतानांनी वास्तू उभारली होती. ओके. आणि ही शैली ही इंडो इस्लामिक शैलीमध्ये बांधलेली आहे, ज्यावर पार्शियन वास्तुकलेचाही प्रभाव दिसून येतो. महत्वाचे बघा ही शैली कशामध्ये? इंडो इस्लामिक मध्ये. आणि प्रत्येक मनोरा उंच जमिनीपासून 48.7 मीटर उंच म्हणजे 160 फूट उंच आहे. किती तर मनोरा जमिनीपासून 48.7 मीटर म्हणजे 160 फूट काय तर उंच आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते शहर वाईन कॅपिटल शहर ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते नाशिक, त्यानंतर बँगलोर, चंदीगड आणि म्हैसूर. तर वाईन कॅपिटल जे शहर आहे ते नाशिक म्हणून ओळखलं जातं. ओके. नेक्स्ट, चिंचेमध्ये म्हणजे चिंच जे आहे ना, चिंचामध्ये कोणतं ऍसिड असतं असं म्हणणं त्यांना? चिंचामध्ये कोणतं ऍसिड असतं? टार्टारिक, सायट्रिक, हायड्रोसायनिक आणि यापैकी नाही. तर चिंचामध्ये कोणतं ऍसिड असेल? टार्टारिक नावाचं ऍसिड असतं. चिंचामध्ये कोणतं ऍसिड असतं? टार्टारिक. म्हणजे जे आंबट लागतं ना त्यामध्ये ऍसिड कोणतं? टार्टारिक आहे. बघा त्या बाकीचे जे इतर जे पदार्थ आहे त्यांच्यामध्ये अफू असतं. बघा अफू मध्ये काय राहतं रे? मार्फिन असतं. हे रासायनिक द्रव्य आहे. अफू मध्ये काय तर मार्फिन म्हणजे रासायनिक द्रव्य. सीताफळाची पाने असतात त्याच्यामध्ये असतं अल्कलॉइड. सीताफळाची पाने त्यामध्ये काय असतं? अल्कलॉइड असतं. मुळ्यामध्ये असतं बघा, मुळा आपल्याला तिखट लागतो त्यामध्ये आयसोसायनेट असतं. आयसोसायनेट हे घटक असतं. टोमॅटो असतं, टोमॅटो मध्ये काय असतं? लायकोपिन असतं. म्हणजे याच्याने काय होतं? त्याला लाल रंग प्राप्त होतो. टोमॅटो लाल रंग असतो ना तो कशामुळे होतो? या लायकोपिनमुळे होतो. ठीक आहे. लाकडामध्ये काय असतं? सेल्युलोज असतं. लाकडामध्ये काय असतं? सेल्युलोज. बेहेडामध्ये काय असतं? बेहेडामध्ये टॅनिन असतं. बेहेडामध्ये काय असतं? टॅनिन असतं.
चिंचामध्ये आता सांगितल्याप्रमाणे टार्टारिक आम्ल असतं. ओके, द्राक्षामध्ये काय असतं? द्राक्षामध्ये देखील टार्टारिक आम्ल आहे, म्हणजे चिंच आणि द्राक्ष दोघे पाठ करायला सोपं. टार्टारिक आम्ल. लिंबामध्ये असतं सायट्रिक आम्ल. लिंबामध्ये काय असतं? सायट्रिक आम्ल. आणि विनेगर मध्ये ऍसिटिक आम्ल असतं. विनेगर मध्ये काय असतं? तर ऍसिटिक आम्ल असतं. ठीक आहे, म्हणजे तुमचे मी बाकीचे पण कव्हर केले. आफू, मार्फिन, सीताफळाची पाने अल्कलाइड, मुळामध्ये आयसोसायनाइड, टोमॅटोमध्ये लायकोपिन, लाकूडमध्ये सेल्युलोज, बेहेडामध्ये टॅनिन, चिंचामध्ये काय असतं? टार्टारिक आम्ल, द्राक्षामध्ये टार्टारिक आम्ल, लिंबामध्ये सायट्रिक आम्ल, विनेगरमध्ये ऍसिटिक आम्ल. ओके, नेक्स्ट. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात, म्हणून त्यांना भारतात असेही म्हणतात. मग काय म्हणतात? ईशान्य मोसमी वारे, वायव्य मोसमी वारे, नैऋत्य मोसमी वारे की ध्रुवीय वारे, काय म्हणतात असेल याला? याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. काय? नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे काय होतं? उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. खालील पर्यायातला विसंगत पर्याय. सहारा आफ्रिका बरोबर आहे. सहारा जे आहे ना हे आफ्रिका मध्येच आहे, हा पर्याय बरोबर आहे. थर भारत, थरचे वाळवंट भारत राजस्थान मध्ये येतात. ओके. गोबी मंगोलिका हे पण बरोबर आहे. कलहरी अमेरिकेमध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. आता विसंगत बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. सांगायचं काय का हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, पण बघा जीके संदर्भात विचारलंय, म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून कलहरी काय तर अमेरिकेत नाही. मग कलहरी कुठे आहे? तर बघा ही जोडी चुकीची, विसंगत. कारण कलहरी वाळवंट दक्षिण आफ्रिका खंडामध्ये, दक्षिण आफ्रिका खंडामध्ये, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका इथे आहे. अमेरिकेमध्ये आहे का? नाहीये. नेक्स्ट. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन. गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, नाना जगन्नाथ शंकर शेठ, विदा सावरकर. बॉम्बे असोसिएशन महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना. महाराष्ट्रातील कशी? तर पहिली राजकीय संघटना ही कोणी सुरू केली? ती नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी सुरू केली. नाना जगन्नाथ शंकर शेठ. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. बघा स्थापना कधी झाली होती? 26 ऑगस्ट 1852 मुंबई. 26 ऑगस्ट 1852 मुंबई. संस्थापक कोण होते? नाना जगन्नाथ शंकर शेठ हे संस्थापक होते. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे. महाराष्ट्रातील कशी? तर पहिली राजकीय संघटना. आणि याचे सरचिटणीस होते डॉक्टर भाऊ दाजी लाड. या संघटनेचे पहिले सरचिटणीस होते. आणि जे इतर पर्याय म्हणजे जे तुमचे बाकीचे आगरकर, गोपाळकृष्ण गोखले आणि विदा सावरकर यांनी देखील संघटना स्थापन केल्या होत्या. बघा आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली 1905 ला. विदा सावरकर यांनी 1904 मध्ये अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. विदा सावरकर 1904, विदा सावरकर, अभिनव भारत. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे? कुसुमाग्रज, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटर्जी आणि सुरेश भट. तर गीतांजली ही काव्यसंग्रह आहे याचे लेखक कोण आहे? रवींद्रनाथ टागोर आहे. ओके, नेक्स्ट. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडले? IMP प्रश्न पेपरला आला तर चुकवू नका. काय म्हणले? त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना ही कोणत्या समितीने मांडली? असा सरळ समाजमान्य प्रश्न आहे. सरकारीय समिती, दांडेकर समिती, अशोक मेहता समिती की बलवंतराय मेहता समिती? योग्य उत्तर काय? बलवंतराय मेहता समिती. त्रिस्तरीय म्हणजे किती स्तर असणार आहे? तर 3 स्तर असणार आहे. 3 कोणकोणते? जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. बघा केंद्र सरकारने 1957 मध्ये ही समिती स्थापन केली. 1957 मध्ये शिफारस कशी होती? तर 3 स्तर असणारे. 3 स्तर. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तर डायरेक्ट लिहूया आपण, याच्या अगोदर झालेलं आपलं जिल्हा परिषद, त्यानंतर तुमची असणारे पंचायत समिती आणि त्यानंतर असणारी तुमची ग्रामपंचायत. ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती, गाव पातळीवर ग्रामपंचायत, असे 3 स्तर असणार आहे.
अशी शिफारस केली होती बलवंतराय मेहता समितीने. केव्हा? 1957 ला. स्वीकृत कधी केली? राष्ट्रीय विकास परिषदेने 1958 मध्ये या शिफारशी स्वीकारल्या. त्यानंतर 2 ऑक्टोबर 1959 ला राजस्थान मधील नागौर जिल्ह्यातून भारतात पहिल्यांदा पंचायत राजचा शुभारंभ झाला. केव्हा? 2 ऑक्टोबर 1959 ला. महत्वाची डेट आहे. राजस्थान मधील नागौर जिल्हा ह्या जिल्ह्यामधनं काय झाला तर शुभारंभ झाला. ठीक आहे. नेक्स्ट, ग्राम महसूल अधिकारी तलाठ्याची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठ्याची नेमणूक कोण करतं? बघा ऑप्शन काय काय, तहसीलदार, प्रांताधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी. तर याचं आता नवीन अपडेट तर आलेलं नाहीये, पण जुन्या उत्तरानुसार काय असणारे, जिल्हाधिकारी हे काय करतात, तलाठ्याची नेमणूक करतात. ठीक आहे. मग बघा नेमणूक तर जिल्हाधिकारी करतात, ठीक आहे, पण नियंत्रण कोणाचं आहे? मंडळ अधिकारी आणि तहसीलदार दोघांचं. तलाठ्यावर नियंत्रण कोणाचं आहे? मंडळ अधिकारी आणि तहसीलदार. तहसीलदार हे कोतवालाची देखील नेमणूक करतात, आपण या लेक्चर मध्ये बघितलंय. मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे कोण असतात? प्रमुख असतात, म्हणजे सीओ असतात, सचिव ज्याला म्हणू शकतो आपण, सचिव. जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? मुख्य कार्यकारी अधिकारी. ग्रामसेवक आणि जिल्हा परिषदेच्या इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करतात. प्रांताधिकारी काय करतात? हे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यामधील दुवा म्हणून काम करतात. बघा प्रांताधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या दोघांमधला कोण असतात? दुवा असतात. कोण असणारे? प्रांत अधिकारी म्हणून त्यांची निवड असते, त्यांना काम आहे. परंतु तलाठ्याची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नसतात. ठीक आहे. चलो, म्हणजे त्यांच्याकडे अधिकाऱ्याने निवड करायची. नेक्स्ट, भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारलं? महत्वाचा प्रश्न आहे. भारतीय संविधान आपण केव्हा स्वीकारलं? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1947, 26 जानेवारी 1930 आणि 26 नोव्हेंबर 1949. हा प्रश्न दरवर्षी विचारता पेपरला, फिक्स आहे, कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार म्हणजे येणार. आपल्याला काय विचारलेलं? स्वीकृत कधी केलं? काय विचारलंय? स्वीकृत केव्हा केलं? तर डेट आहे 26 नोव्हेंबर 1949 ही त्या काय असणार आहे? स्वीकृतची डेट असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. बघा संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारलं, म्हणून 26 नोव्हेंबर आपण संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर काय तर संविधान दिन. आणि अंमलबजावणी केव्हा झाली याची? बघा अंमलबजावणी, हे 2 प्रश्न पाठच करून ठेवा हा, काही झालं तरी मार्क जायला नकोय. 26 जानेवारी 1950 ला काय झाली तर अंमलबजावणी झाली. ठीक आहे. दोन्ही पण स्वीकृत म्हणलं तर 49, अंमलबजावणी म्हणलं तर 1950. ओके. नेक्स्ट, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? मेंदू, कान, डोळे आणि अस्थि. तर ग्लुकोमिया हा जो रोग आहे तो हा डोळ्यांना होतो, डोळ्यांना. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, महाराष्ट्राचं महसूल वर्ष हे केव्हा सुरू होतं? 1 एप्रिल, 1 मे, 1 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर. तर महाराष्ट्राचं महसूल वर्ष हे 1 ऑगस्ट रोजी सुरू होतं. महसूल वर्ष केव्हा सुरू होतं? 1 ऑगस्टला. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? मुंबई व पुणे, मराठवाडा, मुंबई व बेळगाव. आता मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणी होईल का? नाही होणार. ऑप्शन कट. मराठवाडा काय ठिकाण आहे का तो? मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे येतात. मराठवाड्यामध्ये किती येतात? 8 जिल्हे. 8 जिल्ह्यामध्ये होईल का स्थापना? नाही. त्याच्यानंतर बेळगाव महाराष्ट्राच्या बाहेर आहे. इथं काय म्हटलं आपलं? संयुक्त महाराष्ट्र म्हणलंय, बरोबर ना? हाय बाउंड्रीवर आहे, पण कर्नाटक आणि महाराष्ट्र दोघांमध्ये येतं. मग उत्तर काय असेल? मुंबई. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना. मग मला सांगा स्थापना केव्हा झाली? महत्वाचा प्रश्न. स्थापना केव्हा झाली, त्यानंतर कोठे झाली, हे दोघं पण. ठीक आहे. बघा स्थापना झाली 28 जानेवारी 1940 ला. स्थापना केव्हा झाली? 28 जानेवारी 1940 ला. ठिकाण होतं मुंबई. ठिकाण कोणतं होतं? मुंबई. अध्यक्ष होते रामराव देशमुख. अध्यक्ष कोण होते? रामराव देशमुख. आणि उद्देश काय होता? मराठी भाषिक लोकांचा एक सलग संयुक्त महाराष्ट्र स्थापन व्हावा, ह्या मागणीला गती देण्यासाठी ह्या सभेची स्थापना करण्यात आली. हा त्यामागचा काय होता? उद्देश होता. ठीक आहे. नेक्स्ट, 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचं नेतृत्व कोणी केलं होतं? प्रेमा कंटक, कृष्ण घाटेकर, अवंतिकाबाई गोखले आणि अरुणा असेपली. बघा 1930 ला मिठाचा सत्याग्रह झाला होता, आणि या मिठाच्या सत्याग्रहामध्ये नेतृत्व करायचं होतं, पण ते स्त्रियांचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? अवंतिकाबाई गोखले. अवंतिकाबाई गोखले यांनी काय केलं होतं? तर नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. बघा
महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे? म्हणजे महाराष्ट्राचा पूर्व आणि पश्चिम जो विस्तार आहे ना, या विस्तारापेक्षा त्यांचं काय म्हणायचंय, दक्षिण आणि उत्तर विस्तार कसा आहे? कमी आहे, जास्त आहे, तेवढाच आहे की वेगळा आहे? तर याचं उत्तर काय माहिती, कमी आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा दिलाय, तर कमी दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहे? महत्वाचा प्रश्न आपण ह्याच लेक्चर मध्ये बघितलेले आहे. म्हणजे जी आपली सिरीज आहे 500 प्रश्नांची, त्या 500 प्रश्नांमध्ये आपण हा घेतलेला आहे. ठीक आहे ना. मग बघा, सर्वाधिक तालुके नांदेड आणि यवतमाळ, त्यानंतर सोलापूर आणि पुणे, गडचिरोली आणि जळगाव, बुलढाणा आणि अमरावती. तर सर्वाधिक तालुके असणारे य म्हणजे यवतमाळ, ना म्हणजे नांदेड, असे किती तालुके? तर 16 तालुके दोघांमध्ये. यवतमाळमध्ये 16 आणि नांदेडमध्ये 16 सर्वाधिक तालुके असणारे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, दक्षिण पठारे इथं, हा दक्षिणी नाहीये, दक्षिण पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे? 86%, 81%, 53% या 35%? तर दक्षिण पठाराने महाराष्ट्र राज्याचा जवळपास 86%, 86% व्यापलेला आहे. किती? तर 86%. पर्याय क्रमांक 1. आणि आजच्या दिवसामधला शेवटचा प्रश्न 500-450 मधला, खाली सह्याद्रीमधील विविध शिखरे गिरीस्थाने दिली आहेत, त्यांना त्यांच्या उंचीनुसार उतरत्या क्रमाने मांडायचे तुम्हाला. म्हणजे हाईट नुसार मांडायचे. सगळ्यात पहिले सगळ्यांना माहिती आहे कळसुबाई आहे. मग कळसुबाई 1 नंबरला दिले, ते काय वेडे नाहीये, त्यांनी बरोबर तुम्हाला ऑप्शन दिलाय. पहिला कळसुबाई दिलाय, कळसुबाई, भीमाशंकर, महाबळेश्वर, तारामती. कळसुबाई, तारामती, महाबळेश्वर, भीमाशंकर. कळसुबाई, महाबळेश्वर, तारामती, भीमाशंकर. आणि कळसुबाई, महाबळेश्वर, भीमाशंकर आणि तारामती. बघा, हे 2 ऑप्शन सारखे आले. हे पहिले 2 तर नाहीये, हे दोघं पण सारखे आले. मग बघा, आता लक्ष द्या. कळसुबाई कोणत्या जिल्ह्यामध्ये? अहिल्यानगर. किती उंची आहे? 1646. ठीक आहे ना. मग बघा, कळसुबाईची किती झाली? 1646. शॉर्टकट लिहू आपण, 1646. ठीक आहे. महाबळेश्वर, सातारा 1438. महाबळेश्वर किती आहे? 1438, 2 नंबर आलं. ठीक आहे. तारामती अहिल्यानगर मध्ये तर हरिश्चंद्रगडावर, त्याची किती आहे तारामतीची? तर 1431 आहे. आणि भीमाशंकरची किती? 1027 आहे. म्हणजे तुमचं काय? कळसुबाई, महाबळेश्वर, तारामती आणि भीमाशंकर. मग बघा बरं, पर्याय आहे का? कळसुबाई, इथं पर्याय क्रमांक 3, महाबळेश्वर, तारामती आणि भीमाशंकर. ठीक आहे. बघा परत एकदा, उंची, ठिकाण जर विचारलं, अहिल्यानगर, महाबळेश्वर, सातारा, तारामती, अहिल्यानगर म्हणजे हरिश्चंद्रगड, आणि भीमाशंकर कुठे? तर पुणे या ठिकाणी. ओके. एक चांगली कमेंट करा सर्वांनी, लेक्चर समजत असेल तर. आणि सिरीज अशीच सुरू ठेवायची का? आणखीन आपल्या टॉपिक नुसार पण घ्यायचे, पण तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर चांगली कमेंट केली तर मी 100% तुमच्यासाठी आणखीन बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल. ओके. चला, आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. नवीन असाल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.